श्री गणेश पुराण अध्याय 28 ते 35 रुक्मांगदाची कथा अहिल्या आख्यान। श्री गणेशाय नमः। भृगु ऋषी सोमकांत राजाला रुक्मांगदाची कथा सांगू लागले। ते म्हणाले, भीमराजांचे पुत्र हे रूपवान व गुणवान होते। आपल्या सुशील स्वभावामुळे ते सर्वांना आवडत असत। राजाने त्यांचे योग्य वेळी मौजीबंधन केले आणि विद्याभ्यासासाठी गुरुगृही पाठवले। कुशाग्र बुद्धी लाभलेल्या रुक्मांगदांनी आपल्या आचार्यांकडून सर्व विद्या व क्षत्रियांना आवश्यक असलेले युद्धतंत्र लवकरच आत्मसात केले। ते घरी परतल्यावर राजाने आपल्या प्रधानांशी विचारविमर्श करून त्यांना युवराजपद दिले। रुक्मांगद आपल्या पिताजींप्रमाणेच गणपतींची भक्ती करत असत। भीमराजाने रुक्मांगदांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला। या मंत्रोपदेशानंतर रुक्मांगदाची भक्ती इतकी दृढ झाली की मंत्रजप करताना रुक्मांगदांना देहभानच राहत नसे। एके दिवशी रुक्मांगद आपल्या सेवकांसह मुर्गयेसाठी घोर अरण्यात गेले होते। त्यावेळी झालेल्या धावपळीने ते अगदी थकून गेले। विश्रांतीसाठी चांगले ठिकाण शोधत ते एका आश्रमापाशी आले। तो वाचकनवी ऋषींचा आश्रम होता। रुक्मांगद यांनी वाचकनवी ऋषींच्या आश्रमात प्रवेश केला। त्यावेळी वाचकनवी ऋषी स्नानासाठी निघाले होते। राजपुत्राने त्यांना नमस्कार करून आपले येण्याचा उद्देश सांगितला। वाचकनवी ऋषींनी त्यांना विश्रांती घेण्याची अनुमती दिली आणि आपल्या पत्नी मुकुंदा यांना रुक्मांगदाचे आदरातिथ्य करायला सांगितले। रुक्मांगदांना खूपच तहान लागली होती। त्यांनी ऋषीपत्नी मुकुंदांना पाणी देण्याची विनंती केली। त्यावेळी रुक्मांगदाचे देखणे राजबिंडे रूप पाहून ऋषीपत्नी मुकुंदाच्या मनात जबरदस्त कामवासना उत्पन्न झाली। मुकुंदा रुक्मांगदांकडे एकटक पाहतच राहिल्या। रुक्मांगदांना पाणी देण्याचेही मुकुंदाला भान राहिले नाही। मुकुंद हळुवार पावलांनी रुक्मांगदांकडे गेल्या आणि त्यांच्याकडे अर्थपूर्ण मादकदृष्टी टाकून म्हणाल्या, राजपुत्रा, माझे मन तुमच्यावर आसक्त झाले आहे। माझ्या देहाला कामाग्नीने पुरते व्यापून टाकले आहे। तुम्ही माझ्याशी सहवास करून मला तृप्त करा। एका ऋषीपत्नीच्या मुखातील ते विपरीत शब्द ऐकून रुक्मांगदांना मोठे आश्चर्य वाटले आणि दुःखही झाले। रुक्मांगद म्हणाले, तुम्ही अशा रीतीने माझे आदरातिथ्य कराल याची पुसटशी जरी कल्पना असती तरी मी इथे आलो नसतो। वाचकनवी हे थोर ऋषी आहेत। त्यांची योग्यता फार मोठी आहे। तुम्ही त्यांच्या पत्नी असूनही व्यभिचार करू पाहता, हे काही योग्य नाही। या तुमच्या मर्यादाहीन वर्तनाने मला तुमचा रागच आला आहे। मी सुसंस्कृत आहे। माझे मन तुमच्यावर आसक्त होणे कदापि शक्य नाही। मी तहानेने तडफडून मेलो तरी चालेल, पण इथे थांबणार नाही। रुक्मांगद जाण्यासाठी वळले तेव्हा मुकुंदा धावतच त्यांच्यापाशी आल्या आणि त्यांना बिलगून म्हणाल्या, हे सौंदर्य संपन्न राजपुत्रा, स्त्रीवर बलात्कार करणे हे महापाप आहे। त्या नराधमाला नरकवासच प्राप्तच होणार। पण पुरुषावर आसक्त झालेली स्त्री स्वेच्छेने त्याच्या स्वाधीन होत असेल तर कर्तव्य म्हणून त्याने तिची कामेच्छा तृप्त करणे यात काहीच पाप नाही। कृत आणि त्रेतायुगात ब्रह्माजींनी स्त्रियांना या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिले होते। माझ्यासारखी सुंदरी तुमची अपेक्षा धरते, हा तुमचा सन्मानच आहे। माझ्या भावनेचा अनादर करू नका, अन्यथा मी तुम्हाला शाप देईन। मुकुंदाच्या निर्लज्ज वागण्याचा पापभिरू रुक्मांगदांना खरोखरच राग आला होता। त्यांनी परखड शब्दांत त्यांची निंदा केली। त्यांना आपल्यापासून बलपूर्वक दूर केले। रुक्मांगदांनी असे झिडकारल्यामुळे मुकुंदाचा संताप अनावर झाला। त्या क्रोधावेशाने म्हणाल्या, हे दुष्टा, तुम्ही माझी अवहेलना केलीत, मला धिक्कारलेत। आता तुम्हालाही लोकांची उपेक्षा सहन करावी लागेल। तुमच्या सर्वांगावर श्वेतकुष्ठ उत्पन्न होईल। ती शापवाणी ऐकून रुक्मांगद अतिशय व्यथित झाले। ते आश्रमाबाहेर आले तेव्हा त्यांचे शरीर श्वेतकुष्ठाने पांढरे शुभ्र व कळाहीन झाले होते। स्वतःला असे विद्रूप पाहून त्यांना अतिशय दुःख झाले। ते गणपतींना आर्ततेने आळवू लागले आणि म्हणाले, हे गजानना, तुम्ही सर्वसाक्षी सर्वेश्वर आहात, भक्तवत्सल आहात। कोणी दुराचारी आपल्या भक्तांना छळत असेल तर धाव घेऊन त्या दुष्टाचे पारिपत्य करणारे आहात। हे दयाघना, माझा काहीही अपराध नसताना मला हे दुःख का प्राप्त झाले? ही मला कोणत्या दूषित पूर्वकर्माची शिक्षा देत आहात? आता हे पांढरेपण घेऊन मी कोणत्या तोंडाने लोकांमध्ये जाऊ? ते माझा तिरस्कार करतील, माझी निंदा करतील। ही उपेक्षा मी कशी सहन करू? मला शाप देणाऱ्या त्या निर्लज्ज कामपिपासू ऋषीपत्नींना तुम्ही कसे जिवंत ठेवलेत? त्यांनी माझ्यावर अन्याय केला आणि तो तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलात।
आता मला जगण्यात रुची राहिलेली नाही. मी प्राणत्यागच करतो. त्यानंतर आमरण उपोषणाचा निश्चय करून रुक्मांगदांनी निबिड अरण्यात प्रवेश केला. रुक्मांगदांना शोधण्यासाठी त्यांच्या सेवकांनी सर्व परिसर पिंजून काढला, पण त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही. रुक्मांगदांनी एका विस्तृत वटवृक्षाचा आश्रय घेतला आणि गजाननाचे नाव घेत निराहार राहून कालक्रमणा करू लागले. एके दिवशी ब्रह्मर्षी नारद त्या वनातून जात असताना राजपुत्र रुक्मांगद नारदमुनींच्या दृष्टीस पडले. नारद मुनी रुक्मांगदाच्या जवळ गेले आणि त्यांची विचारपूस केली. रुक्मांगदानेही नारदमुनींना वंदन केले व नारदमुनींना आपली दुर्दैवी हकीकत सांगितली. ती हकीकत ऐकून नारदमुनींनाही खूप वाईट वाटले. नारदमुनींनी रुक्मांगदाचे सांत्वन केले व म्हणाले, हे राजपुत्रा, मी सर्वत्र संचार करतो हे तुम्हाला माहीतच आहे. नुकतीच एक विलक्षण घटना माझ्यासमोरच घडली. विदर्भातील कदंब नगरात चिंतामणी गणेशांचे प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. त्यासमोरील प्रांगणात एक पवित्र जलकुंड आहे. तिथे श्री गणेशाची पावले उमटलेली आहेत. मी तिथे गेलो असताना एक पतित वृद्ध तिथे आले. ते वृद्ध कुष्ठरोगाने गलितगात्र झाले होते. त्यांनी त्या कुंडातील जलाने स्नान केले तर काय आश्चर्य, त्यांच्या कुष्ठाचे समूळ निर्मूलन होऊन ते अतिशय तेजस्वी दिसू लागले. त्याच वेळी एक दिव्य विमान प्रगट झाले. त्यातील गणेशदूतांनी त्या वृद्धाला सन्मानाने विमानात बसवले आणि उत्तम लोकी नेले. म्हणून तुम्हीही त्या ठिकाणी जावे असे मला वाटते. त्या कुंडात स्नान करून तुम्ही सुद्धा संकटमुक्त व्हाल. नारदांचे बोलणे ऐकून रुक्मांगदांना हायसे वाटले. रुक्मांगदांनी त्या क्षेत्राविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा नारदमुनी म्हणाले, हे राजपुत्रा, एकदा देवराज इंद्रांना भेटण्यासाठी मी अमरावतीस गेलो होतो. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर त्यांनी मला विचारले, मुनिवर्य, तुम्ही त्रैलोक्य संचारी आहात, म्हणून या अलीकडच्या काळात एखादी वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहिली असल्यास कृपा करून सांगा. मी म्हणालो, देवेंद्र, काही दिवसांपूर्वी मी गौतम ऋषींच्या आश्रमात गेलो होतो. त्यावेळी ते आपल्या पत्नीशी अहिल्येशी काही बोलत होते. तेव्हा त्या अहिल्येचे अनुपम लावण्य पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो. अहिल्येच्या सौंदर्यात इतके सामर्थ्य आहे की त्यांना पाहताच कोणीही श्रेष्ठ तपस्वी वा महान पुरुषही कामवासनेने पीडित होऊ शकतो. अगदी स्पष्टच बोलायचे झाले तर तुमच्या दरबारातील अप्सराही त्यांच्यासमोर निस्तेज ठरतील. त्रिभुवनात कोणत्याही सौंदर्यवतींशी त्यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. अहिल्येच्या अस्तित्वामुळे गौतमांचा आश्रम वासंतिक सृष्टीप्रमाणे बहरलेला व आल्हादायक वाटतो. त्यापुढे तुमची म्हणजेच इंद्राची अमरावतीही तुच्छ आहे. त्या माझ्या वर्णनानेच इंद्राच्या मनात अहिल्येविषयी अभिलाषा निर्माण झाली. अहिल्येची कल्पित मूर्ती एकसारखी त्यांच्या दृष्टीसमोर येऊ लागली. इंद्र अहिल्येची प्राप्ती कशी होईल या एकाच विचारात गढून गेले. इंद्रदेवाला क्षणभरही चैन पडेना. त्यानंतर आता जे व्हायचे ते होवो, आपण अहिल्येचा उपभोग घ्यायचाच असा विचार करून ते भूलोकी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ आले. त्यावेळी ते गौतम ऋषी स्नानसंध्यादी नित्यकर्मासाठी नदीवर गेले होते. ती इंद्रासाठी एक सुसंधीच होती. त्यांनी गौतम ऋषींचे रूप घेऊन आश्रमात प्रवेश केला. अहिल्येच्या सौंदर्याने इंद्रदेवाचे मन ताब्यात राहिले नाही. गौतमरूपी इंद्रदेवाने अहिल्येला आलिंगन दिले व तिच्याकडे अंगसंगाची मागणी करू लागले. तेव्हा अहिल्या गौतमरूपी इंद्रदेवांना म्हणाल्या, स्वामी, हे तुमचे वागणे पाहून मला अगदी आश्चर्य वाटत आहे. आपल्या इच्छेप्रमाणे वागणे हे माझे कर्तव्य असले तरी समागमासाठी ही वेळ योग्य नाही. अजून तुमचे स्नान व्हायचे आहे. पूजा, ध्यान, जप, यज्ञादी नित्यकर्मे व्हायची आहेत. ते सर्व सोडून भलतेच काय मागता? तेव्हा गौतमरूपी इंद्र म्हणाले, अहिल्या, आज माझ्या मनाची विलक्षण अवस्था झाली आहे. मी स्नानासाठी नदीवर गेलो होतो. तिथे एक अप्सरा विवस्त्र स्नान करत होती. त्या अप्सरेला पाहून मी कामातूर झालो. माझे मन अस्वस्थ झाल्यामुळे मी त्वरेने परत आलो आहे. तुम्ही या क्षणी मला देहसंग दिला नाहीत तर मदनबाणाने विद्ध झाल्यामुळे माझे प्राणही जातील किंवा तुम्हाला शाप देऊन मी संन्यास घेऊन निघून जाईन. तेव्हा काय करावे असा अहिल्येला मोठा प्रश्न पडला. संयमी गौतमाचे असे वागणे त्यांना कधीच अपेक्षित नव्हते. तरीही पतिव्रतेचा धर्म म्हणून त्या गौतमरूपी इंद्रदेवाशी रममाण झाल्या. अशा प्रकारे देवराजांनी त्या महान साध्वीला कपटाने शीलभ्रष्ट केले. सहवासानंतर इंद्रदेवाच्या अंगाला येणाऱ्या दिव्य सुगंधाने अहिल्येचे मन साशंकित झाले आणि या मायावी पुरुषांकडून आपली फसवणूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले.
तेव्हा गौतम ऋषी पत्नी अहिल्या संतापाने ओरडून म्हणाल्या, हे नराधमा, तुम्ही कोण आहात? माझ्या पतीच्या रूपात येऊन तुम्ही माझे पातिव्रत्य भंग केलेत. आता मुकाट्याने आपले मूळ स्वरूप प्रगट करा, अन्यथा मी शाप देऊन तुम्हाला भस्मसात करीन. अहिल्येचे ते क्रोधावेशपूर्ण भाषण ऐकून देवेंद्र भयभीत झाले. मूळ स्वरूपात प्रकट होऊन इंद्रदेव अहिल्येचे मन वळवण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणाले, हे सुंदरी, मी देवांचा अधिपती आहे. तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून माझ्या मनात तुमच्या देहाचा उपभोग घेण्याची अनिवार्य इच्छा उत्पन्न झाली. त्या वासनेनेच माझ्याकडून हे दुष्कृत्य घडले आहे. माझ्याकडून मोठा प्रमाद घडला हे खरे आहे, पण मी तुमची उपेक्षा करणार नाही. तुम्ही मला जे सौख्य दिले आहे त्याबद्दल मी तुम्हाला स्वर्गलोकी नेऊ इच्छितो. तेथील दिव्य सुखसाधनांचा तुम्ही नित्य यथेच्छ उपभोग घ्या. तुमच्यासारख्या सौंदर्यवतींसाठी स्वर्ग हेच उत्तम स्थान आहे. अहिल्या रागावलेल्या असल्या तरी त्यांनाही लाज वाटत होती. हे देवेंद्रा, तुमच्या करणीने तुम्ही स्वतःला आणि मला कोणत्या संकटात ढकलले आहे याची तुम्हाला कल्पना नाही. आता आपल्या बाबतीत काय होणार आहे कोणास ठाऊक, असे म्हणून त्या रडू लागल्या. देवराज इंद्र देखील हतबल झाले होते. देवराज इंद्राला कलंकित आणि व्यथित झालेल्या अहिल्येकडे पाहण्याचे धैर्य होईना. मदनांच्या सत्तेने त्यांचा दारुण पराभव केला होता. त्याचवेळी गौतम ऋषींचे आगमन झाले. अहिल्यानं त्यांच्यासाठी आसन मांडले नव्हते आणि पाय धुण्यासाठी पाणीही आणले नव्हते, म्हणून त्यांना मोठे नवल वाटले. गौतम ऋषींनी अहिल्याला हाक मारली तेव्हा अहिल्या भयभीत होऊन गौतम ऋषींच्या सन्मुख गेल्या. ऋषीपत्नी अहिल्या थरथर कापत होत्या. तेव्हा गौतम ऋषींनी विचारले, मी येणार असल्याचे माहीत असूनही तुम्ही काहीच व्यवस्था केली नाही, हे कसे? तेव्हा अहिल्याने अपराधी भावनेने मान खाली घातली. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. अहिल्याची अवस्था पाहून गौतम ऋषींनी काय झाले अशी विचारणा केली. तेव्हा त्या हुंदके देत त्यांच्या चरणांवर कोसळल्या आणि घडलेली सर्व हकीकत त्यांना निवेदन केली. ती हकीकत ऐकून त्यांना भयंकर संताप आला. त्यांनी अहिल्याला शाप दिला. गौतम ऋषी म्हणाले, तुम्ही पतिव्रता आहात ना, आणि माझ्यासारख्या तपस्व्यांच्या पत्नी असूनही त्या दुष्ट अमरपतीचे कपट तुम्हाला कसे ओळखता आले नाही? तुम्हाला काय म्हणावे? तुमची बुद्धी दगडासारखी जड झाली आहे, म्हणून तुम्ही शिळा होऊन पडाल. तुम्हाला क्षमा करणे मला शक्य नाही, तरीही केवळ दयेपोटी मी तुम्हाला उशाप देतो. रामावतारात श्रीहरीच्या पावन पदस्पर्शाने तुमचा उद्धार होईल. आता मला तुमचे तोंडही पाहायचे नाही. त्यांच्या शापाने त्या क्षणार्धात शिळा होऊन पडल्या. त्यावेळी इंद्र आश्रमातच लपले होते. अहिल्याची अवस्था पाहून आता आपली धडगत नाही या विचाराने ते पुरते हादरून गेले. त्यांनी मांजराचे रूप घेऊन आश्रमाबाहेर पलायन केले. अंतर्ज्ञानी गौतमांनी इंद्राला तात्काळ ओळखले. गौतम ऋषींनी थांबा अशी आज्ञा करताच मार्जार रूपातील इंद्र जागेवरच खिळून राहिले. संतापलेल्या गौतमांनी त्यांनाही शाप दिला. ते म्हणाले, तुम्ही देवांचे अधिपती आहात, म्हणून मी तुमचा नाश करत नाही, पण तुमच्यासारख्या हीनकृत्य करणाऱ्यांना शासन झालेच पाहिजे. म्हणून ज्या कामवासनेने प्रेरित होऊन माझ्या पत्नीला भ्रष्ट केलीत त्या पापाबद्दल तुमच्या सर्वांगावर सहस्त्र भागे पडतील. गौतम ऋषींच्या शापाने त्यांच्या सर्वांगावर खरोखरच सहस्त्रभगे पडली. ते विद्रूप दिसू लागले. त्यांना पश्चात्ताप होत होता. हाय रे दुर्दैवा, तू माझी ही काय अवस्था केलीस? मी देवांचा स्वामी आणि सर्व सामर्थ्यवान असूनही मदनांनी मला नागवले. माझा धिक्कार असो. आता मी काय करू? देवांपुढे कसा जाऊ? ते मला हसतील, माझी निंदा करतील. वृद्ध गुरूंनी मला केलेले सदाचाराचे उपदेश आज व्यर्थ ठरले. मी त्यांची बोधवचने विसरलो आणि दुष्कृत्यास प्रवृत्त झालो, म्हणून हे लाजीरवाणे जेणे माझ्या नशिबी आले आहे. अशा प्रकारे विचार करून ते एकसारखे रडत होते. मग इंद्रभोग कीटकांचे रूप घेऊन ते कमळाच्या देठात लपून बसले. हे वृत्त कळताच मी त्वरेने अमरावतीस गेलो. बृहस्पती आणि सर्व देवांना इंद्राच्या बाबतीत काय घडले आहे ते सर्व सांगितले. त्यामुळे त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली. ते गौतम ऋषींच्या आश्रमात आले. गौतम ऋषींना वंदन करून अत्यंत आदराने त्यांची स्तुती केली. गौतम ऋषींनी त्या सर्वांच्या आगमनाचे कारण विचारले. तेव्हा बृहस्पती व सर्व देव म्हणाले, हे तपोनिधी, आपण देवेंद्रांना क्षमा करून उशाप द्यावा अशी आमची विनंती आहे. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, अमरांनो, भोगविलासी देवराजांनी माझ्या पत्नीला कपटाने शीलभ्रष्ट केले. या त्यांच्या अपराधाला मी क्षमा करू शकत नाही.
तथापि तुमच्या शब्दांचा मान ठेवण्यासाठी मी एक उपाय सांगतो. देवेंद्रांनी गणपतीची आराधना करावी. गणपती आदिदेव आहेत, सर्वांना पूज्य आहेत. ते जगाचे कल्याण करणारे आहेत. त्या गणपती देवादिदेवांनी कृपा केली तरच त्यांना पूर्वस्वरूप प्राप्त होईल. मी तुम्हाला षडाक्षरी मंत्र सांगतो. त्या मंत्राचा इंद्रदेवांना उपदेश करा. श्री गणेशांना प्रसन्न करून घेण्यासाठी इंद्रदेवांनी या मंत्रानुष्ठानाने गणपतींची उपासना करावी. माझ्या शापामागे तपश्चर्येचे सामर्थ्य आहे. त्यामुळे शापाचा प्रभाव कमी होईल, पण समूळ नष्ट होणार नाही. त्यांच्या अंगावर जिथे जिथे भगे पडली आहेत तिथे डोळे येतील. लोक त्यांना सहस्त्राक्ष म्हणून ओळखतील. त्यानंतर सर्व देवांनी देवराज इंद्राची भेट घेतली. त्यांना खूप विनंती केली. तेव्हा कुठे कीटकाच्या रूपाने कमळाच्या देठात लपून राहिलेले हताश इंद्रदेव क्षतांनी भरलेले दुर्गंधीयुक्त शरीर घेऊन त्यांच्या सम्मुख प्रगट झाले. त्या असह्य दुर्गंधीने सर्वांनी आपली नाके दाबून धरली. कोणीही त्यांच्याजवळ जाण्यास तयार होईना. त्यानंतर देवगुरु बृहस्पतींच्या आज्ञेने ते स्नान करून आले. बृहस्पतींनी त्यांना गौतमांकडील सर्व वृत्तांत सांगितला. त्यांना गणेशाय नमः या मंत्राचा उपदेश केला. पश्चातापाने पोळलेल्या देवेंद्रांनी दृढश्रद्धेने व भावभक्तीने मंत्रानुष्ठान आरंभले. ते एकाग्रतेने मंत्रजप करू लागले. त्या तपश्चर्येच्या प्रभावाने त्यांच्या शरीरावरील भगे नाहीशी होऊन त्यांना सहस्त्रनेत्र असलेला दिव्य देह प्राप्त झाला. या चमत्काराने देवराज इंद्राची गणेशभक्ती अधिकच दृढ झाली. इंद्रदेवाने आपले उर्वरित जीवन गणपतींच्या आराधनेतच व्यतीत करण्याचा निश्चय केला. इंद्रदेव सर्व देवांना म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी गौतम ऋषींना विनंती करून उशाप मागून घेतलात, याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. तुमचे कसे आभार मानावेत तेच मला कळत नाही. माझ्या हातून घडलेले नीच कृत्य क्षमायोग्य नव्हते. या प्रमादाबद्दल गौतम ऋषींनी मला भस्मसात करायला हवे होते, पण तसे न करता त्यांनी मला अशी शिक्षा केली की ज्यायोगे मी गणपतींचा भक्त झालो. त्यांच्या कृपाप्रसादाने मी शापमुक्त झालेलो असलो तरी गणेशभक्तीचा मार्ग सोडायचा नाही असा मी निश्चय केलेला आहे. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही स्वस्थानी जाऊन आपापली कर्तव्य करत राहा. त्यानंतर सर्व देव निघून गेले. इंद्र एका वृक्षाखाली बसून षडाक्षरी गणेशमंत्राचा एकाभावे जप करू लागले. त्या एकाग्रतेने त्यांचे देहभान हरपले. अशी हजारो वर्ष लोटली. इंद्राचा देह वारुळाने व्यापून गेला. या त्यांच्या तपश्चर्येने श्री महागणपती प्रसन्न झाले. ते देवराजांसमोर प्रकट झाले. त्यांची कोट्यवधी सूर्यासमान तेजोदीप्ती पाहून इंद्र भयभीत झाले. त्यांनी आपले सहस्त्र नेत्र घट्ट मिटवून देतले. त्यांची अवस्था पाहून भक्तवत्सल गणपतीने त्यांना अभय दिले. म्हणाले, देवराज, घाबरू नका. तुम्ही ज्याची आराधना करत आहात तोच मी गजानन तुमच्यासमोर प्रकट झालो आहे. तुमची सेवा मला पावली आहे. मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तरी इष्ट वरदान मागून घ्या. त्या आश्वासक मधुर स्वरांनी देवेंद्रांना धीर आला. त्यांची भीती नाहीशी झाली. त्यांनी डोळे उघडून पाहिले. आपल्या आराध्य दैवतांची ती महन मंगल प्रसन्न मूर्ती पाहून देवेंद्रांना परमानंद झाला. अष्टसात्विक भावांनी देवेंद्रांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांनी श्री गणपतींना साष्टांग नमस्कार केला व अत्यंत भक्तिभावाने त्यांची स्तुती करू लागले व म्हणाले, हे दयाघना, हे भक्तवत्सला, हे शिवनंदना शक्तिसुता, तुमच्या दर्शनाने मी धन्य धन्य झालो आहे. माझी तपश्चर्या फळास आली आहे. मी तुमची काय स्तुती करणार. तुम्ही ब्रह्मांडाचे स्वामी आहात. तुम्ही समस्त विश्वाचे आधार आहात. तुम्ही चारही जीवकोटींचे निर्माते आहात. तुम्ही सर्व भूतांचे अधिपती आहात. तुम्ही सगुण आहात, निर्गुण आहात. तुम्ही साकार आहात, निराकार आहात. तुम्ही विश्वाचे आदी कारण आहात. तुम्ही विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय करते आहात. तुम्ही विश्वाचे दाता विधाता. तुम्हीच अंतर्बाह्य व्याप्त आहात. तुम्हीच सनातन परब्रह्म आहात. तुम्ही अप्रकट आहात. तुम्हीच सृष्टीरूपाने नित्य प्रकट आहात. तुम्ही अनादि आहात, अनंत आहात. सनकादिकांनाही तुमचा पार लागत नाही. तुमच्याविषयी बोलताना वेदही निशब्द होतात. तिथे माझ्यासारख्या पामराने तुमच्या सामर्थ्याचे काय वर्णन करावे.
तुम्ही अनंत ब्रह्मांडाचे अनभिषिक्त सम्राट आहात. तुम्ही अष्टमहासिद्धीचे भांडार आहात. तुम्ही आनंदाचे सागर आहात. तुम्ही कृपेचे मेघ आहात. तुम्ही निजकृपेने मला दर्शन दिलेत. मला वरदान देण्यास तुम्ही उत्सुक आहात. मी तुमच्याकडे काय मागू? मला तुमचे कधीही विस्मरण न होवो एवढीच प्रार्थना आहे. पण तुमच्या मनात मला काही द्यायचेच असेल तर माझे एवढेच सांगणे आहे की ज्या कदंब वृक्षाखाली बसून मी तपश्चर्या केली तिथे आठवण म्हणून एक नगर निर्माण व्हावे. ते कदंब नगर म्हणून प्रख्यात व्हावे. ज्या सरोवरात स्नान करून मी देवगुरु बृहस्पतींकडून तुमच्या षडाक्षरी नाममंत्राचा उपदेश घेतला ते सरोवर चिंतामणी सरोवर या नावाने प्रख्यात व्हावे आणि त्यात स्नान करून दानधर्म करणाऱ्यांच्या सर्व इष्टकामना तुमच्या प्रसादाने पूर्ण व्हाव्यात. तेव्हा महागणपतींनी तथास्तु असे म्हणून त्यांना आशीर्वाद दिला. ते पुढे म्हणाले, देवेंद्रा, मी तुम्हाला आणखी एक वर देतो. संकटकाळात ज्या ज्या वेळी तुम्ही माझे स्मरण कराल त्या प्रत्येक वेळी मी प्रत्यक्ष प्रकट होऊन तुम्हाला संकटमुक्त करीन. त्या वरदानाने देवेंद्रांना कृतकृत्य वाटले. त्यांचे अंतःकरण भरून आले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांनी स्वर्गातील गंगेचे पाणी आणून महागणपतींना विधियुक्त स्नान घातले. त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. त्यांच्या गणांचेही पूजन केले. त्यांच्या सेवेचा स्वीकार करून गणपती अंतर्धान पावले. देवराजांनी त्या स्थानी एक सुरेख मंदिर बांधले. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात गणपतींच्या मनोहर स्फटिक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. मग ते सहपरिवार स्वर्गलोकी गेले. रुक्मांगदा, असे आहे चिंतामणी सरोवराचे महात्म्य. म्हणून तुम्ही कदंबनगरात जा. तेथील सरोवरात स्नान करा. तेथील पुण्यतीर्थाच्या प्रभावाने तुमच्या श्वेतकुष्ठाचे निवारण होऊन तुम्हाला दिव्य देह प्राप्त होईल. रुक्मांगदांनी नारदमुनींचे आभार मानून त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर नारदमुनी संचारार्थ तिकडून निघून गेले. काही काळाने रुक्मांगदाचा शोध घेत रुक्मांगदांचे सैनिक त्यांच्यापाशी आले. रुक्मांगद सापडल्यामुळे सैनिकांना फारच आनंद झाला होता. तथापि श्वेतकुष्ठामुळे त्यांना विरूप अवस्थेत पाहून त्या सर्व सैनिकांना फारच दुःख झाले. रुक्मांगदांनी त्यांची कशीबशी समजूत काढली आणि त्यांना आधीचे सर्व वृत्त सांगितले. नारद भेटीचे वर्तमानही सांगितले. त्यानंतर रुक्मांगदांनी कदंब नगरात चिंतामणी सरोवराकडे जाण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा सर्व एकनिष्ठ सैनिक त्यांच्या समवेत जाण्यास निघाले. मजल दर मजल करत रुक्मांगद चिंतामणी सरोवरापाशी आले. गजाननाचे स्मरण करून त्या सर्वांनी चिंतामणी सरोवरात स्नान केले. तर काय आश्चर्य! राजपुत्राच्या अंगावरील श्वेतकुष्ठ नाहीसे होऊन त्यांची काया पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसू लागली. सैनिकांची शरीरही उजळली. त्यामुळे सर्वांना फारच आनंद झाला. त्या सर्वांनी उत्स्फूर्तपणे गणपतींचा जय जयकार केला. मंदिरात जाऊन त्यांच्या स्फटिक मूर्तीचे दर्शन घेतले. तिची पूजा केली. तेवढ्यात आकाशातून एक तेजस्वी विमान खाली आले. त्या विमानाच्या दिव्य प्रभेने सारा आसमंत उजळून गेला. त्या विमानात गणेशदूत होते. रुक्मांगदांनी त्या सर्वांना वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, राजपित्रा, तुम्ही सर्वांनी या पवित्र तीर्थात स्नान करून आमच्या स्वामींची म्हणजे श्री गणपतीची मनोभावे पूजा केली. त्यामुळे तुमची सर्व पापे नष्ट झाली आहेत. तुमची श्रद्धाभक्ती पाहून आमचे स्वामी म्हणजे श्री गणपती तुमच्यावर इतके प्रसन्न झाले आहेत की त्यांनी तुम्हा सर्वांना गणेशलोकी आणण्यासाठी हे विमान पाठवले आहे. तरी कृपा करून आमच्या समवेत चला. ते ऐकून रुक्मांगदांना परमानंद झाला. ते गणेशदूतांना म्हणाले, हे गणांनो, मला नेण्यासाठी तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. पण मला क्षमा करा. यावेळी मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. घरी माझे आईवडील आहेत. त्यांची आज्ञा घेतल्याशिवाय तुमच्याबरोबर येणे मला शक्य नाही. घराबाहेर पडून मला आधीच बरेच दिवस झाले आहेत. त्यामुळे ती दोघेही चिंतेत असतील. त्यांना तशाच अवस्थेत ठेवून निघणे मला प्रशस्त वाटत नाही. तेव्हा रुक्मांगदाने आपल्या मातापित्यांविषयी असलेली आस्था पाहून त्या गणेशदूतांना परमसंतोष वाटला. ते म्हणाले, राजपुत्र, तुम्ही खरोखरच सद्गुणी आहात. या तीर्थात तुम्ही पुन्हा स्नान करा. त्या स्नानाचे पुण्य तुमच्या मातापितरांना अर्पण करा. म्हणजे तुमच्याबरोबर आम्ही त्यांनाही गणेशलोकी घेऊन जाऊ. त्यांच्या सूचनेनुसार रुक्मांगदांनी दर्भाच्या 2 प्रतिमा तयार केल्या. चिंतामणी सरोवरात स्नान करून त्याचे पुण्य आपली माता, पिता व सर्व पूर्वजांना अर्पण केले. मग ते सैनिकांसह विमानात बसले आणि कौंडिण्य नगरास आले. त्यांच्या स्नानपुण्यदानाने प्रसन्न झालेल्या श्री गणपतींनी आणखी अनेक विमाने तिथे पाठवली.
रुक्मांगद आपले मातापिता, आप्तमित्र व सर्व नागरिकांसह त्या विमानात बसून गणेशलोकी गेले. अशा प्रकारे श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने रुक्मांगदाचा, त्यांच्या परिवाराचा व त्यांच्या नागरिकांचा उद्धार झाला.